नमस्कार. मी हनुमंत कापरे, ॲस्क्लेपियस वेलनेस या संस्थेचा डायरेक्ट सेलर. मी आज आपण इथं अहमदनगर वाळकी या ठिकाणी जबरदस्त असा आपल्याला कलिंगड या पिकाचा जबरदस्त असा रिझल्ट आपल्याकडे आलेला आहे. तर आत्ताच आपण या आठवड्यामध्ये जर बघितलं असेल पुण्यनगरी पेपरमध्ये आणि काही चॅनलला पण त्यांची ऑर्गॅनिक शेतीचा जबरदस्त जो रिझल्ट आला त्यांची मुलाखत आपण त्यांची स्वतः पाहिलेली आहे. तर आपण आपले या संस्थेचे ॲस्क्लेपियस वेलनेस या संस्थेचे जैविक खतं जे आहेत ते वापरून त्यांना जबरदस्त रिझल्ट आला आहे. तर आता आपण कसा आला आहे रिझल्ट आपण सरांच्याच तोंडून आपण ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव गाव सांगा. एकनाथ निमशे, तालुका नगर, वाळकी हे माझं मुक्कामी गाव. मी 2 एकराचा प्लॉट 1 फेब्रुवारीला लागवड केली. केबाई हे जिंदल सीडचं केबाई हे जातीची. त्याच्यानंतर बेड बनवले. बेड बनवताना 7x7चा बेड केला. 3.5 फूट रुंदी, उंची 1.5 फुटापर्यंत बेडची उंची. त्याच्यात कोंबड खत, शेणखत आणि यांचं हे आपल्या संस्थेचे बोविटा हे मी बेसल डोसमध्ये हे टाकलं. एकरी एकरी बॅग आपले प्रमाण टाकले. एकरी एक बॅग आपलं हे इको हरेली पण इको हरेली. त्याच्यानंतर याचे ॲग्रोमायटीचं वापर मी स्प्रेला केला. त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे स्प्रेला. याच्यात आपले याच्याबरोबर हे पॉवरफुल औषध जबरदस्त याचा जबरदस्त रिझल्ट तुमचा. त्याच्यानंतर मग वर खत मी काही केलेलं नाही आहे. स्लरी याच्याद्वारे याचं संगोपन करून प्लॉट हा चांगला आलेला आहे आपला. 7.5-8 किलोची साईज आहे. याच्यात अडचण नाही. याच्यात मिरची पण घेतलेली पहा. आता मिरची पण चांगली आहे. त्याच्यामुळं हे मला तरी वाटतं हे प्रॉडक्ट चांगल्यापैकी आहे. मीच एकट्याने वापरला असं नाही. अजून आमच्या इथं 2-3 शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे. कांद्यासाठी त्यांनी वापर केला होता. कांद्यासाठी त्यांचा चांगला रिझल्ट आहे. मी स्वतः पाहिलेलं इथं. आणि आमच्या जे 10-12 जणांचा आमचं समजा ग्रुप आहे त्या सगळ्या ग्रुपनी कांद्यासाठी वापर केलेला आहे त्याचा आणि रिझल्ट चांगला आलेला आहे. आता याच्यात मी करतो आहे आता मिरचीसाठी करणार आहे. मी याचं जे आहे ते